कच्च्या कैरीपासून चटकदार अशी जेली कँडी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर अगदी चटकदार चटपटीत अशी कच्च्या कैरीपासून ही जेली कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. तुम्ही इथं बघू शकता, 4 ते 6 महिन्यासाठी आपण हे स्टोअर करू शकतो. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी इथं अर्धा किलो कैरी घेतली आहे. तोतापुरी कैरी मी इथं घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आणि ह्याची साल काढून घ्यायची. तर अशा प्रकारे आपल्याला साल काढून घ्यायची. तर इथं माझ्या दोन्ही कैऱ्यांची साल काढून झाली आहे. कैरी बारीक कट करून घ्यायचे, त्यासाठी मी मागची पुढची बाजू काढून टाकते. तर सुरीने मी हे चिरून घेणार आहे. बारीक तुकड्यात आपल्याला कट करून घ्यायची. जो बीचा हार्ड भाग असतो तो देखील आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्याची आपल्याला सॉफ्ट अशी प्युरी मिळेल. तर अशा पद्धतीने मी कट करून घेते. तर इथं माझं कैरी कट करून झाली. आता हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. इथं मी 1 वाटी पुदिना घेतला आहे. ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे. थोडी पाणी घालून मी ही पेस्ट करून घेते. तर तुम्ही इथं बघू शकता, तर कैरी छान आपली वाटली गेली आहे. अशा प्रकारची पेस्ट केली. गॅसवर पॅन ठेवला आहे आणि आता ही सगळी पेस्ट यात ओतून घ्यायची आहे. यात घालते मी 100 ग्रॅम साखर, चवीनुसार मीठ घातले, पाव चमचा काळं मीठ घातले, अर्धा चमचा जिरेपूड घातली, पाव चमचा मिरे पावडर घातली. आणि आता हे फुल फ्लेमवर एकसारखं हलवत आपल्याला 10 मिनटं हे छान शिजवून घ्यायचे. जोपर्यंत याला उकळी येत नाही तोपर्यंत. उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि एकसारखं ह्याला हलवत शिजवून घ्यायचे. यात थोडासा फूड कलर घातला आहे, जेणेकरून याला छान हिरवा रंग येईल. याला खूप छान शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवावी लागेल आणि एकसारखं हलवायचं आहे, जेणेकरून खाली चिकटणार नाही. कारण ही साखर आहे, हलवलं नाही तर हे खाली चिकटू शकतं. इथं ताट पण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. ताटाला थोडंसं तूप लावून मी ताट तयार करून घेतले आणि तुम्ही इथं बघू शकता, लो फ्लेमवर छान हलवत आता याची साखर व्हायला लागली. खूप छान शिजवून घ्यायचं आहे. याला पूर्ण जेली फॉर्ममध्ये येऊ द्यायचं आहे. जेव्हा सगळं मिश्रण एका बाजूला व्हायला लागलं की समजायचं आपलं मिश्रण तयार आहे. 20 ते 25 मिनटं याला लो टू मिडियम फ्लेमवर खूप छान शिजवल्यानंतर आता हे मिश्रण मी ताटात ओतले. 1 वाटी घेऊन हे प्लेन करून घ्यायचे. तर इथं स्क्वेअर शेपमध्ये मी सेट करून घेतले. याला छान थंड होऊ द्यायचं आहे. तर वाटीच्या साह्याने प्लेन करून मी उलटण्याने ह्याला स्क्वेअर शेप देऊन दिला आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, आपलं मिश्रण थंड होतं आहे आणि आता पूर्णपणे गार झाल्यानंतर हे आपण कट करून घेतो आहे. तर तुमच्या आवडीनुसार लहान मोठे साईजमध्ये तुम्ही हे कट करू शकता, पण हे बारीकच क्यूब ठेवायचे आहेत, कारण हे आंबट गोड आहे. त्यामुळे आपली चॉकलेट जशी असते जेली चॉकलेट त्या प्रकारे. तर मी इथं अशा प्रकारे क्यूब करून घेतले आहेत. एक 4 ते 6 महिन्यासाठी तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता. सध्या मुलांना सुट्टी आहे आणि कैरीचा सीझन आहे, तर तुम्हीसुद्धा हे बनवून बघा. इथं मी पिठी साखर घेतली आहे आणि या सगळ्या क्यूब पिठी साखरेत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी चिरून घेतले आहेत आणि व्यवस्थित बाऊल उचलून कोट करून घ्यायची साखर. आणि तुम्ही बघू शकता, अतिशय मस्त अगदी मार्केटसारखी आपली ही जेली तयार झाली आहे. तर रॉ मँगो बाईट किंवा कच्चा आम बाईटसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. तर अतिशय मस्त आपली मार्केट स्टाईल जेली, कच्च्या कैरीची जेली तयार झाली आहे. खायलासुद्धा टेस्टी लागते, चटपटीत आहे आणि बनवायलाही अगदी सोपी आहे. तर इथं तोडून दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे मस्त जेली तयार झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.